अगबानू तुझे सुरीना चाल गे हे बानू अगबानू तुझे सुरीला चाल गे गडावर 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 दिसे पिवळा महाल ग दिसे पिवळा महाल दिसे पिवळा महाल ग दिसे पिवळा महाल दिसे पिवळा महाल ग दिसे पिवळा महाल
माता यल्लम्मा जय जय यल्लम्मा यल्लम्मा माता यल्लम्मा जय जय यल्लम्मा माता यल्लम्मा जय जय यल्लम्मा यल्लम्मा माता यल्लम्मा जय जय यल्लम्मा एक मुलगी आहे त्या मुलगीचे आई वडील ज्यावेळी आपल्या पोटातला गोळा एखाद्याला द्यायचा असतोय म्हणजे ज्यावेळी त्याचं लग्न होतंय ते दुसरीकडे आपल्याला द्यायचं विदाई करायची आहे तिची त्यावेळी हे सुंदर संगीत माझे गुरुबंधू आकाश शिंदे यांनी हे गायले माझे गुरुवर्य चंदनजी कांबळे यांची सुंदर अशी लाडकीची शेपरवास त्यांचं लग्न झालं लग्नाच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा अगरना सारखी जतना केली अगरना सारखी जतना केली अग चिमणी माझी उडून गेली चिमनी माझी
9 महिने पोटामध्ये गोळा वाढवायचा. इथं बसलेली एवढी आहे तुमच्यासाठी गाणं लक्ष देऊन माझ्याकडे ऐका. 9 महिने पोटामध्ये गोळा वाढवायचा, तुला जन्म द्यायचा. जन्म म्हणजे त्या आईचा सुद्धा दुसरा जन्म असतो. एका पाल्याला जन्म देणं, आपण एखाद्याला जन्म देणं म्हणजे त्या आईचा सुद्धा दुसरा जन्म असतोय माय माऊलीनो. आणि इतक्या वाईट कठीण परिस्थितीतून तुम्ही जाताय, खरेखर तुम्ही धन्य आहे माऊलीनो. खरेखर तुम्ही धन्य आहे. तुमचं किती जरी उपकार आम्ही फेडलं तरी ह्या जन्मी तर मी फेडू शकत नाही. लहान बाळाला जन्म द्यायचा हो, त्या लाडक्या लेकीला लहानापासून तिला इतकं मोठं करायचं, तिचा एकही शब्द खाली पडून द्यायचा नाही. एकही तिचा शब्द खाली पडून द्यायचा नाही. जरा जर तिला काही लागलं तर पळत पळत आई पहिला येत्या. तिला म्हणायचं आईचं मातृत्व. आणि विचार करा, आपल्या पोटचा गोळा आपण दुसऱ्याला देतोय. या बाईचा जन्म हित असला तर मृत्यू दुसऱ्या गावात आहे. तसं आमच्या पुरुषांचं नाही. आमचा जन्म हितच, आमचा मृत्यू हितच. म्हणून आईचं काही तर आई पण असल्याशिवाय तुम्हाला हे सुंदर असं वाक्य मिळालं. आई आम्हाला मिळालं बाप, पण आम्हाला पण किंमत द्या. आईला खरी किंमत आहे. तरी जी आई असते ना, आपल्या लाडक्या लेकीच्या वेळी आपल्या लग्नामध्ये कसं रडते ऐका. खरं जर मन देऊन ऐकलं ना, डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. माझी आई रडती पदराला धरून, आईचा सहारा असते मुलगी, आणि मुलगी गेल्यानंतर आईचा सहारा तिचा पदर. म्हणून म्हणले माझी आई रडती पदराला धरून. आणि जाता जाता काय म्हणले, माझी हरण चालली कळप सोडून, हरण चालली कळप सोडून. मौलीनं आई म्हणून सोपं नाही, मी 100% मान्य करतो. तर घराला घरपण असते ते त्या बापामुळे लक्षात ठेवा. बाप हाय तर आयुष्यात सगळं आहे हो. बाप एकदा का सोडून गेला ना, त्याची किंमत काही राहणार. जो पण आहे तो पण त्याला जपा. आजकालचे पुरावा बापाला विचार सुद्धा नाही, कोण बोलत सुद्धा नाही, कोण किंमत देत नाही बापाला. तो आला काय, तो बसला काय, तो जेवला काय, तो काम केला, तो काय केला, कोणी आऊट वर्ग त्याला साधे हेगलत सुद्धा नाही. तर शेवटी बापाचा जीव हा त्याच्या मुलावर आणि त्याच्या मुलीवर असतो. लक्षात घ्या मौलींनो, वेळ आहे तोपर्यंत तुमच्या बापाशी बोलून घ्या. माझ्या अनुभवानं सांगतोय स्वतःच्या, वेळ आहे तोपर्यंत तुमच्या बापाशी बोलून घ्या. एकदा काय वेळ निघून गेली आणि बाप जर निघून गेला ना, परत आयुष्यामध्ये बाप हा शब्द तुमच्या राहत नाही. लक्षात ठेवा. आपल्या लाडक्या लेकीच्या तळ हाताच्या फोडासारखं जपते हो. तळ हाताचा फोड आपण कसा जपतो आपल्या लेकीला, तसं तो बाप जपतो. आणि विचार करा, आईने जर मनावर जर दगड ठेवला असेल तर बाप पर्वत ठेवतोय, पर्वत आपल्या मनावर. असं सहज दुसऱ्याला आपली लेख द्यायचं म्हणजे सोपं नाही. त्याच्या मनावर किती मोठं दुःख असेल विचार करा. आई रडून तर घालवल, तो कोणाकडे बघून रडणार आहे. तिची काळजी कोण घेणार, त्या चहा कोण देणार, शेवटी तिच्या मुलीकडेच मागणार. तर ह्या लाडक्या बापाची हे लाडकीले ज्यावेळी विदाई घेत असते, त्यानंतर बापाकडे बघून ती तायडी कशी रडते आणि आमचा बाप त्या तायडीकडे बघून कसा रडतो हे का. माझा बाप रडतो मंडपा ठरून, आईचा सहारा काय होता पदर, बापाचा सहारा काय, तो तिच्या लग्नाचा मंडप. माझा बाप रडतो मंडपा धरून. आणि जाता जाता लेकीला विदाई देता देता काय म्हणते,
हे माझ्या हृदयामधलं काळीज मला चाललं सोडून, हृदयामधलं काळीज मला चाललं सोडून, घराघरामध्ये उंदीर आहे, घराघरामध्ये माणसं आहे. प्रत्येकाच्या घरात उंदीर आहे, माणसाला आहे. तर आपल्या माणसाचं उंदीर आहे, माणसाला कोण असेल ते ताईडे आणि तिचा भाऊ. ही पुढे पळत असते, ही मागणं लाता घालत त्याला फिरत असते. इथं बघा कोण बहीण भाऊ जर असला तर एकमेकाला मारले नाही असं कुठे शक्य नाही. मारणार करणार सगळं होणार. तर ज्यावेळी त्या भावाला कळते आपली ताईडे आपल्याला कायमची निघून सोडून चालल्या, ती आता आपली राहिली नाही, ती आता दुसऱ्याची झाली. ज्यावेळी त्या दादाला कळते की नाही, पळत 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 जाते, ताईडीच्या गळ्यात पडते. ढसा 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 डोळ्यातून पाणी काढून रडते त्या ताईडीच्या गळ्यात पडून. काय माहिती आता शेवटची ताईडी आमची परत कधी येणार, दाजी आमच्या कधी पाठवून देणार. शेवटी अशा संपलीच की लहानपणापासून मोठं व्हायचं, त्या दिदी संग तिच्या अंगा खांद्यावर खेळायचं आणि एक दिवस सहज दुसऱ्याला देऊन टाकायचं. तो भाऊ म्हणणारा सुद्धा एवढा कट्टर मनाचा तो भाऊ सुद्धा त्या आपल्या ताईडीसाठी रडतोय. आणि कसा रडतोय ऐका. माझा दाद्या रडतो, माझा भाऊ माझा दाद्या, माझा दाद्या रडतो दीदीच्या गळ्यात पडून. आणि सुंदर अशी उपमा देतो आपल्या ताईडीला. माझी सोन्याची बावली मला चालली सोडून, सोन्याची बावली मला चालली सोडून, लग्न सोहळ्यातला सगळ्यात महत्वाचा माणूस कोण आहे? कोण उत्तर देऊ शकतं का? फक्त महिलांनी उत्तर द्यायचं आहे. लग्न सोहळ्यातला सगळ्यात महत्वाचा माणूस कोण? आचार्य म्हणतो. बालाजी तुला काय माहिती भीती काय बाबा? गोडवाला. याचं गोड आहे म्हणजे गोडवाला म्हणाले. चला सांगा बघू लग्नातला सगळ्यात महत्वाचा व्यक्ती कोण? कोण आहे का उत्तर देणार? लग्नातला सगळ्यात महत्वाचा व्यक्ती कोण? कोण? डवरी. ते तर लागतेच बाबा, त्याच्याशिवाय काय काय. बामण. नाही नाही माहित नाही कुणाला. काय झालं बाई पाहिजे जरा फरक झाला पाहिजे. हा चला पटकन सांगा. लग्नातला सगळ्यात महत्वाचा व्यक्ती कोण? कोण म्हणला इथं? झाले का ते अनुभव म्हणलं का दिसतंय? तिनंच म्हटलं ना. काय आहे का यंत्रणा कुठं बाहेर? बाहेर कुठं आहे काय? नाही ना दसरा करू नकोस बाबा. नवरा. अगदी बरोबर आहे. लग्नातला सगळ्यात महत्वाचा व्यक्ती असतो नवरा. आणि त्या नवऱ्यावरनं जर एक गीत जर किंवा एक कडवं जर गायलं नाही तर नवर बापू, नवरदेव सॉरी, एक सुंदर असा शब्द आहे जावई बापू. तर ते नाराज होतील. तर जावई बापू रडत नाही तर काय करतात ऐका. अहो ही माझीच होती. कोण? आपल्या सासू सासऱ्याला म्हणाले ही माझीच होती, मीच हिला नेली. कोण? ही माझीच होती,
सहिला नेली तुम्ही लावलेली माया आज वायाला गेली लावलेली माया वायाला आता तायडीचं लग्न होते लग्न बिग्न 16 संपला सगळं झालं तायडी आमची निघून गेली गेल्यानंतर त्यांचं काय काय हेळपाट काय असते ते सगळं झालं आणि एक दिवस माझी तायडी ना भांडी धुवत बसलेली असते भांडी धुता धुताना तिला तिच्या भावाची लय आठवण येते इतकी आठवण येते विशाल किती आठवण येते जसं तू आता रडालायस तसं त्या तायडीला आठवण येत्या तिच्या भावाची म्हणजे आमच्या विशालची आठवण येत्या कारण जीव लावणार आमचा विशालच होतो दुसरं कोण जीव लावू शकत नाही नाही तू काय तुझा उपयोग नाही तर भावाची आठवण आल्यानंतर काय करते भावाला एक फोन लावा म्हणते एक फोन नवऱ्याकडे जाते फोन मागते नवरा फोन देत नाही आई असं परत येत्या परत भांडी घासत आई देवीला म्हणते आई मॅडम आई माझा एवढा एक निरोप माझ्या भावाजवळ पाठव आई पण तो निरोप काय आहे का अगे सांग ना देवी माझ्या भावाला भाऊ बालाजी हे आम्ही सगळेच भाऊ अगे सांग ना देवी माझ्या भावाला सुखी है मी माझ्या गावाला काहीतरी चुकलं सासरा माझा बापा परी हे मनाला पटायसारखं खर सासू माझी आई खरी हाय काय सासूबाई सुनकून बसले हा म्हणूनच म्हण लागले पण हाय काही हात वर करा बघा चला सुनबाईन सासू जवळ जवळ बसले असं कोण आहे सांगा कोण आहे काय तिथं आहेत वाटतं लय हसा लागला खुदो हाय का तिथं सासूबाई सुनबाई म्हणजे नातं कसं आहे चांगला आहे का कसं आहे बरं आहे ना हा नाहीतर जरा काय झालं ही हिकडं उलटण फेकत्या तिकडं कडे फेकत्या घर की कहाणी आहे खरं असं काय करू नका माय माऊलीनो सासूला सांभाळा ही माझी लेकच आहे म्हणून सांभाळा तुमच्या सुद्धा लेकीला कधीच कोणी कमी पडणार नाही हे सासरा माझा बापा परी सासू माझी आई घरी